नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधील चॅप्टर नंबर 3 जो आहे रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या चॅप्टर मधील प्रॉब्लेम नंबर 2 हा पाहणार आहोत। या प्रॉब्लेमची फोटोकॉपी ही व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे। राम, लक्ष्मण आणि भरत असे हे 3 पार्टनर्स आहेत आणि या पार्टनर्सनी त्यांची जी फर्म आहे ती डिझॉल्व केलेली आहे। तर त्या संदर्भात आपल्याला हे लेखे किंवा अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे। त्यासाठी जर्नल एंट्री विथ लेजर पोस्टिंग आपल्याला करायची आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अगोदर प्रॉब्लेम रीड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तयार करायचा आणि त्यानंतर लेजरचा फॉर्मॅट तयार करायचा। परीक्षेमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री विचारल्या जाऊ शकतात किंवा लेजर विचारले जाऊ शकतात। 10 मार्क साठी परीक्षेमध्ये या चॅप्टरवर प्रॉब्लेम विचारला जातो। आता कालही मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला असेट साइडचे जे आयटम आहेत त्या असेट साइडचे आयटम पूर्ण कॅल्क्युलेट करायचे, त्यानंतर लायबिलिटी साइडचे आयटम जे आहेत त्यांची कॅल्क्युलेशन किंवा पोस्टिंग करायची आणि त्यानंतर जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असेल ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन ची कॅल्क्युलेशन किंवा त्याची जी पोस्टिंग असेल ती आपल्याला यामध्ये सोल्युशन मध्ये करायची आहे। तर असेट साइडचा आयटम फर्स्ट आहे मशिनरी। आता जर्नल एंट्री करून डेट दिलेले नाही, सिरियल नंबर घेऊन सिरियल नंबर फर्स्ट। आता असेट्स जे आहे ते असेट्स कुठे रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतात। रिअलायझेशन अकाउंट असेट साइड ही डेबिट साइड म्हणून आपण ग्राह्य धरतो, डेबिट नसते, परंतु कारण की हे काही लेजर नाही हे स्टेटमेंट आहे, परंतु असेट्सचं बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असते आणि लायबिलिटीचं बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स असते। हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। असेट साइडचं बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असते म्हणून त्या असेट्स जे आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर कराव्या लागतात, म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट। रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट अमाउंट आहे 25,000। लेजरला फक्त डॅश करायचा, लेजर म्हणजे LF मीन्स लेजर फोलिओ, खाते पान नंबर। आपल्याकडे इथे खाते पान नंबर काहीच नाही, एकाच पेजवरील पूर्ण ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे इथे खाते पेज नंबर जे आहे लेजर फोलिओ नंबर जे आहे तो इथे राईट करण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी ते डॅश करायचं। रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 25,000 टू स्टॉक अकाउंट 10,000 टू इन्व्हेस्टमेंट्स अकाउंट $12,000 टू डेटर्स अकाउंट। आता डेटर्स जे आहे डेटर्स अकाउंट हे पूर्ण रकमेने घ्यायचे आहे, लेस आरटीडी लेस करून नंतरची अमाउंट घ्यायची नाही। डेटर्स 27,500 आरटीजी जी आहे ते आरटीजी लायबिलिटी ट्रान्सफर केल्याच्या नंतर आरटीजी ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होणारच आहे। बँक जे आहे तर बँकची जी काही अमाउंट असेल तो बँक बॅलन्स जे असेल ते रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होणार नाही, त्यासाठी आपण स्वतंत्र बँक अकाउंट ओपन केलेलं आहे। आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा असेट साइडला लॉस आहे, असेट साइडला लॉस आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आयटम आहे म्हणजे हे प्रिव्हियस इयरचा मागील वर्षाचा पार्टनर्सचा लॉस आहे तो पार्टनर्सला ट्रान्सफर करावा लागतो। आता म्हणजे मग असेट्स जे आहे ते असेट ट्रान्सफर करायचं झालेलं आहे, पण टोटल रिअलायझेशन अकाउंट डेबिट कितीने होईल त्याची टोटल करायची आहे। 0 0 5 5 प्लस 2 7 7 प्लस 7 14 14 ला 4 कॅरी आला 1 1 प्लस 2 3 3 प्लस 1 4 4 प्लस 1 5 5 प्लस 2 7 5 प्लस 2 7 74,500। रिअलायझेशन अकाउंट डेबिट 74,500 टू मशिनरी अकाउंट, टू स्टॉक अकाउंट
क्रेडिटर्स अकाउंट नॅरेशन घ्यावं लागेल बिलिंग सन्ड्री assets transfer to realization account मग रिअलायझेशन आता याची काय करावं लागेल ही झाली जर्नल एंट्री आता याची लेजर पोस्टिंग करावी लागेल रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू मशिनरी अकाउंट $25,000 टू स्टॉक अकाउंट 10,000 to investments account 12,000 to debtors account 27,500 काय झाली लेजर पोस्टिंग झाली टू मशिनरी अकाउंट स्टॉक अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे काही ओपन करण्याची आवश्यकता नाही या पद्धतीने रिअलायझेशन अकाउंटला या ज्या सन्ड्री असेट्स आहेत या असेट्स अगोदर ट्रान्सफर कराव्या लागतात त्यानंतर त्या असेट ट्रान्सफर केल्यानंतर नेक्स्ट आयटम आहे बँक आता बँकेचं डेबिट बॅलन्स म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स बीटी ब्राउन डाउन बैंक बैलेंस किती आहे 2000 आणि नेक्स्ट प्रॉफिट आहे आता याची काही जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही आरडीडी ची जी जर्नल एंट्री आहे ती आपण लायबिलिटीच्या नंतर करतो लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याच्या नंतर हे इथे लक्षात ठेवायचं की आरडीडी ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची राहिलेली आहे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट आहे लॉस आहे असेट साइड आहे म्हणजे काय आहे हे लॉस आहे म्हणजे पार्टनर्स कडून येणं आहे म्हणजे प्रीवियस इयरचा मग हा लॉस आहे हा जर लॉस असेल तर हा पार्टनर्सला कुठे ट्रान्सफर होईल पार्टनर्सच्या कोणत्या साइडला डेबिट साइडला ट्रान्सफर होईल पार्टनर्सच्या डेबिट साइडला लॉस ट्रान्सफर होईल प्रॉफिट असता तर तो पार्टनर्सच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर झाला असता हा लॉस आहे जर्नल एंट्री काय होईल मग सेकंड partners all partners capital account debit to profit and loss account and all partners capital account debit means ram capital account debit lakshman capital account debit bharat capital account debit to profit and loss account to profit and loss account आता किती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची टोटल 9000 क्रेडिट साइडला जे इथे आपल्याला माहित आहे किती लॉस झालेला आहे 9000 आता 9000 हा लॉस आहे हे तीन पार्टनर्स आहेत तीन पार्टनर्सला हा लॉस ट्रान्सफर करायचा आहे डेबिट साइडला मग 9000 चं जे काही शेअरिंग रेशो आहे त्या शेअरिंग रेशो मध्ये 9000 आपल्याला ट्रान्सफर करावे लागतील प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेला आहे शेअरिंग रेशो जो आहे शेअरिंग रेशो दिलेला आहे 2:2:1 राइट मग काय होईल कॅल्क्युलेशन 9000 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5 कशामुळे घेतले तर 2 + 2 4 + 1 5 आता हे रामचं झालं 2 + 2 1 मीन्स हा झाला राम हा झाला लक्ष्मण आणि हा झाला भरत
बरं, मग रामचं किती, रामला लॉस किती ट्रान्सफर होईल, 9000 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5, 5 वजा 5, इथे किती राहतील बॅलन्स 4 राहिलं, म्हणजे इथे किती झाले मग 40 मध्ये 5 8 जा 40, 5 0 0 5 0 0, 1800 मल्टिप्लिकेशन 2 इज इक्वल टू 2 0 0 2 0 0 2 8 जा 16, 16 ला 6 कॅरी आला 1, कॅरी आलेला आहे 1, राईट, 2 1 जा 2, कॅरी 1 प्लस 2 प्लस 1 3, 3600. लक्ष्मणचं सुद्धा त्याचप्रमाणे, लक्ष्मणला काय रेशो 9000 डिवाइड बाय मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5. आता हे कॅल्क्युलेशन आलेले 1800 इज इक्वल टू 3600 लॉस ट्रान्सफर होईल. आणि भरतला किती लॉस ट्रान्सफर होईल, भरतच्या अकाउंटला किती ट्रान्सफर होईल, 9000 मल्टिप्लिकेशन 1 डिवाइड बाय 5, हे आलेला आहे 1800 मल्टिप्लिकेशन 1 इज इक्वल टू 1800. या तिन्हीची टोटल 9000 यायला पाहिजे, या तिन्हीची टोटल 9000 यायला पाहिजे, कारण 9000 हा लॉस आहे. टोटल करून पाहिजे म्हणजे आपलं बरोबर आहे का चुकलं हे त्याला आपल्या लक्षात येते. 0 ला 0 0 ला 0, 6 प्लस 6 12, 12 प्लस 8 20, 20 ला 0 कॅरी आला 2, 2 प्लस 3 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 1 9 आलं, म्हणजे 9000 आलेला आहे. म्हणजे आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते करेक्ट आहे. मग आता ट्रान्सफर ही अमाउंट करा. राम कॅपिटल अकाउंट डेबिट 3600, राईट. लक्ष्मण कॅपिटल अकाउंट डेबिट 3600. आणि भरतला किती ट्रान्सफर होईल लॉस 1800. कशामुळे, भरतचा जो शेअरिंग रेशो आहे तो काय आहे, या दोघांपेक्षा कमी आहे किंवा हाफ आहे दोघांपेक्षा, बरोबर. आता आपल्याला या पद्धतीनं आपण हा लॉस ट्रान्सफर केलेला आहे. नॅरेशन काय बी लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, बी लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग राम कॅपिटल अकाउंट डेबिट आहे, मग राम कॅपिटल अकाउंट के डेबिट साइडला, राम कॅपिटल अकाउंट के डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट मध्ये लिहा लॉस. अमाउंट कशी आहे ती लॉस ची आहे. अमाउंट किती 3600. लक्ष्मण कॅपिटल अकाउंट सुद्धा डेबिट आहे. लक्ष्मण कॅपिटल अकाउंट के डेबिट साइडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट लॉस 3600, राईट. आणि भरतला किती ट्रान्सफर होईल 1800 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1800 इन ब्रॅकेट लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने काय होईल, हा लॉस ट्रान्सफर करावा लागेल. आता आपला जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट मध्ये जे काही आयटम्स आहेत ते सर्व आयटम्स आपण काय केलेले आहे, जर्नल एंट्री विथ लेजर पोस्टिंग केलेली आहे. फक्त एक आयटम राहिलेला आहे, कोणता, आरटीडी हा आयटम राहिलेला आहे. आरटीडी हा आयटम कधी ट्रान्सफर करायचा रिअलायझेशन अकाउंटला, थर्ड पार्टी लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याच्या नंतर आरटीडी ट्रान्सफर करायचा, हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. आता नेक्स्ट, आता असेट साइडचे पूर्ण आयटम झाले शिवाय आरटीडी सोडून, राईट. आता लायबिलिटी साइडचे आयटम बघा, कॅपिटल अकाउंट रामचे किती आहे 30,000. आता कॅपिटल आहे. लायबिलिटी साइडचे बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असतात, सॉरी क्रेडिट बॅलन्स असतात. आणि म्हणून राम कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला
बाय बॅलन्स बीडी ब्राउट डाऊन. रामचं कॅपिटल किती आहे 30,000. रामचं कॅपिटल किती आहे 30,000. लक्ष्मणचं कॅपिटल किती आहे 10,000. मग त्याला ट्रान्सफर करायला त्याच्या अकाउंटला बाय बॅलन्स बीडी ब्राउट डाऊन 10,000 राईट. आणि भरतचं कॅपिटल किती आहे त्याचं सुद्धा 10,000 आहे. बाय बॅलन्स बीडी अमाउंट आहे 10,000. या पद्धतीने तिन्ही पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल आपण त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. याची जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही. कोणत्या एंट्री जर्नल एंट्री मध्ये घ्यायच्या आणि कोणत्या एंट्री डायरेक्ट लेजर मध्ये पोस्टिंग करायच्या हे प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुमच्या आता लक्षात हळूहळू यायला पाहिजे. नेक्स्ट आयटम कोणता आहे क्रेडिटर्स. ही काय आहे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल ही काय आहे थर्ड पर्सन लायबिलिटी आहे. तो थर्ड पार्टी लायबिलिटी आहे बरोबर. जनरल रिझर्व्ह काय करतो आपण पार्टनर्सला ट्रान्सफर करतो. जनरल रिझर्व्ह म्हणजे ती संचित निधी आहे मागील वर्षाचा तो पार्टनर्सचा असतो म्हणून पार्टनर्सला ट्रान्सफर करतो. आणि राम लोन्स अकाउंट तर राम लोन अकाउंट आपण ऑलरेडी ओपन केलेलं आहे म्हणून ते राम लोन अकाउंटला ते बॅलन्स ट्रान्सफर होईल राईट. मग आता काय करा आपण राम लक्ष्मण आणि भरतचं कॅपिटल आपण ट्रान्सफर केलेलं आहे. आता थर्ड पार्टी जे आहे ते थर्ड पार्टी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. लॅबिलिटी साईडचं बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतं हे तुम्हाला आता माहिती आहे म्हणून इथे रिअलायझेशन अकाउंट काय होईल क्रेडिट होईल. मग डेबिट काय होईल क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या थर्ड पार्टी लॅबिलिटी क्रेडिट होतील म्हणून मग डेबिट होतील म्हणून डेबिट करा. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट क्रेडिटर्स अकाउंट डेबिट किती अमाउंट 20,000. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट बिल्स पेएबल अकाउंट डेबिट किती बिल्स पेएबलची अमाउंट 7,000. दोन थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे म्हणून टू काय होईल रिअलायझेशन अकाउंट. टू काय होईल रिअलायझेशन अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट किती ने होईल 27,000. 27 ह्या दोन्हीची टोटल 27,000. डायरेक्शन काय येईल बिल सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बिल सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग क्रेडिटर्स रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 27,000 आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंट हे क्रेडिट साइडला बाय क्रेडिटर्स अकाउंट अमाउंट किती 20,000 बाय बिल्स पेएबल अकाउंट अमाउंट आहे 7,000. आता क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण थर्ड पार्टी लायबिलिटी ट्रान्सफर केली. आता जनरल रिझर्व्हचं बॅलन्स हे पार्टनर्सला ट्रान्सफर करावे लागते. मग पार्टनर्स अकाउंट काय होतील क्रेडिट होतील तर डेबिट काय होईल मग जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट होईल म्हणून मग लिहा नेक्स्ट जर्नल एंट्री जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट किती आहे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 3,000 किती आहे 3,000. टू राम जनरल रिझर्व्हच्या अगोदर आपला आरडीडी विसरून गेलेला आहे. आरडीजी जी आहे ते आरडीडी आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल नंतर जनरल रिझर्व्ह आपली अमाउंट ही तो जनरल रिझर्व्ह जे आहे ते नंतर पार्टनर्सला ट्रान्सफर करावं लागेल कारण थर्ड
थर्ड पार्टी लायबिलिटी ट्रान्सफर केल्याच्या नंतर असेट साईडला जे आरडीडी राहिलेली आहे ती आरडीडी आपल्याला ट्रान्सफर करावी लागते, हे आपण यापूर्वी बोललेलो आहोत. म्हणून आरडीडी ट्रान्सफर करत असताना जर्नल एंट्री काय होते, आरडीडी अकाउंट डेबिट, आरडीडी अकाउंट डेबिट. किती आरडीडी ची अमाउंट 1500 टू रियलायझेशन अकाउंट, रियलायझेशन अकाउंट 1500. नॅरेशन बी आरडीडी ट्रान्सफर टू रियलायझेशन अकाउंट ब्रॅकेट क्लोज अकाउंट. रियलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रियलायझेशन अकाउंट क्रेडिट साइडला पोस्टिंग करून घ्या बाय आरडीडी अकाउंट 1500. आता असेट साइड पूर्ण क्लिअर झालेली आहे. फक्त आरडीडी राहिलं तर आरडीडी आपण लायबिलिटीच्या नंतर ट्रान्सफर केलेली आहे. आता लायबिलिटी साइडचे दोन आयटम राहिलेले आहेत, एक जनरल रिझर्व आणि राम लोन अकाउंट. जनरल रिझर्वची आता जर्नल एंट्री करून घ्या. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्वची अमाउंट किती आहे 3000 टू राम कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण कॅपिटल अकाउंट टू भरत कॅपिटल अकाउंट. आता 3000 कसे डिवाइड करावे लागते 2:2:1. मग रामला किती ट्रान्सफर होतील 3000 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5. लक्ष्मण 3000 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5. आणि भरत 3000 मल्टिप्लिकेशन 1 डिवाइड बाय 5. 5 6 जा 30, 5 0 0 5 0 0. इथे त्याच पद्धतीने आणि इथे त्याच पद्धतीने 2 0 0 2 0 0 2 6 जा 12. 2 0 0 2 0 0 2 6 जा 12. 1 0 0 1 0 0 1 6 जा 1. या तिन्हीची टोटल 3000 यायला पाहिजे. तिन्हीची टोटल 3000 यायला पाहिजे. आता 0 0 2 आणि 2 4 4 आणि 6 10 0 हाताला 1 1 आणि 1 2 आणि 1 3. बरोबर आहे. मग राम कॅपिटल अकाउंटला किती क्रेडिट होती 1200. लक्ष्मण कॅपिटल अकाउंटला सुद्धा 1200 आणि भरत कॅपिटल अकाउंटला 600. नॅरेशन काय बी जनरल रिझर्व ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. राम कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे म्हणून राम कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व अकाउंट किती आलेला आहे अमाउंट 1200. लक्ष्मण कॅपिटल अकाउंटला सुद्धा 1200 बाय जनरल रिझर्व अकाउंट 1200 बाय जनरल रिझर्व अकाउंट
600 या पद्धतीनं ही पोस्टिंग होईल. त्यानंतर शेवटचा आयटम राहिलेला आहे लायबिलिटी साइडचा राम लोन अकाउंट. ते राम लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. क्रेडिटला ट्रान्सफर होत असते कारण लायबिलिटी साइडचे बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतात. बाय बॅलन्स बीडी 4000 लायबिलिटी साइडचे बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स असतात. म्हणून लायबिलिटी साइडचे आयटम हे क्रेडिट साइडला ट्रान्सफर होतात आणि असेट साइडचे बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असल्यामुळे असेट साइडचे बॅलन्स हे रिलेटेड अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होतात. आता तुम्ही म्हणता मग आरडीडी कशी क्रेडिटला ट्रान्सफर झाली? आरडीडी कुठे आहे? असेट साइडला आहे. मग आरडीडी रिअलायझेशन अकाउंट डेबिटला ट्रान्सफर झाली का? नाही झाली. आरडीडी कुठे ट्रान्सफर झाली? रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटला ट्रान्सफर झालेली आहे. असेट साइडला असून सुद्धा असेट साइडला जरी असेल तरी ती लेस मध्ये आहे, मायनस मध्ये अमाऊंट आहे. याचाच अर्थ ती लायबिलिटी साइडला असल्यासारखे हे आपण शिकलेलो आहोत की इथं मायनस मध्ये आहे. म्हणजे असेट साइडला ही अमाऊंट दिसत असली तरीही अप्रत्यक्षरित्या ती लायबिलिटी साइडचं प्रतिनिधित्व करीत असते, म्हणजे क्रेडिट बॅलन्स असते. मग रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बॅलन्सला आरडीडीची अमाऊंट आपण ट्रान्सफर केलेली आहे. या पद्धतीने लायबिलिटी आणि असेट साइडचे जे बॅलन्स आहे ते पूर्ण बॅलन्स हे ट्रान्सफर झालेले आहेत. आता आपल्याला अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती अदर इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. ते आपण पार्ट फर्स्ट मध्ये आपण पाहिलेला आहे. आता हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. आपल्याला डाटा प्रॉब्लेम येत असल्यामुळे किंवा हा व्हिडिओ अपलोड होत नसल्यामुळे आपण हे जे प्रॉब्लेम आहे प्रत्येक प्रॉब्लेमचे आपण 2-2 पार्ट्स केलेले आहेत. हा पार्ट पहिला आहे. या पार्ट्स मध्ये आपण ऑल असेट्स व सन्ड्री असेट्स आणि सन्ड्री लायबिलिटीज जे आहेत त्या रिलेटेड लेजरला ट्रान्सफर केलेले आहेत. इथून पुढचा भाग आपण सेकंड पार्ट्स मध्ये पाहणार आहोत. तर सेकंड पार्ट जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू पुढे पाहायचा आहे.